माळभाग परिसरातील गटाराच्या कामाकडे दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा ग्रामपंचायतीला मोर्चाचा इशारा. शिरडोन गावातील माळभागातील बद्रीनाथ मठाच्या मागील बाजूस काही वर्षापूर्वी कॉन्क्रीट रस्त्याचं काम करण्यात आलं होतं. त्यावेळी रस्त्याच्या एका बाजूला गटाराचं कामही मंजूर झालं होतं, असा दावा येथील स्थानिक नागरिकांनी केला. मात्र आज तागायत गटाराची उभारणी न झाल्यानं परिसरातील सांडपाण्याचा निचरा होत नसून नागरिकांना सांडपाणी थेट रस्त्यावर सोडावं लागत असल्यानं मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केलाय. सांडपाणी रस्त्यावर साचत असल्यानं परिसरात दुर्गंधी पसरतीये, डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे अनेक नागरिक आजारी पडतायत. जवळपास प्रत्येक घरात एखादा रुग्ण असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. याच परिसरात काही वर्षापूर्वी राकेश प्रकाश वाघमोडे वय 20 या तरुणाचा डेंग्यूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झाल्याची आठवणही नागरिकांनी करून दिली. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत गंभीर बनला. प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची मागणी होते. परिसरातील गटारींचं काम त्वरित सुरू करून सांडपाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्याची मागणी नागरिकांनी केली. अन्यथा ग्रामपंचायत शिरडोन कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला. शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर, शिरडोन. 10 वर्ष झालं तो रस्ता करून पण गटार व्यवस्था नाही. वारंवार ग्रामपंचायतला तक्रार करून मी उद्या करतो आज करतो असं करत 3 वर्ष झालं हे वाट बघायला. प्रत्येक गल्लीला डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. एकही घरातलं पोरगं असं बिन आजाराने सगळ्यांनी आजार प्रॉब्लेम झालेला आहे. एकही सदस्याने ग्रामपंचायत येऊन बघणं झालं. इकडं प्रत्येक घरात एक तर एक पेशंट माणूस आहे. सगळ्यांनी आजार आहे ह्या गटार नसल्यामुळं. आणि ग्रामपंचायतीमध्ये आम्ही तक्रार केल्यावर ग्रामसेवक इथं येऊन स्वतः हजेरी लावल्यात आणि पुढच्या सत्ताच करतो ह्या सत्ताच करतो असं म्हणत 6 महिने झालं ग्रामसेवकीनं तर हजर नाही. कोणाला हे गटार होऊन झालं आहे. आम्हाला गटार करून द्यायचं गरजेचं नाही तर आम्ही आंदोलन करणार ह्या गल्लीत.